महाराष्ट्र पब्लिक, स्वागत आहे का माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। आपण मध्यंतरी गावी गेलो होतो तुळशीच्या लग्नाला आणि आपले व्हिडिओच्या तशा पेंडिंगच होते। आपण एडिटिंगमध्ये काहीच केली नव्हती। आज तो ब्लॉग मी पोस्ट करतोय, तुम्ही जाऊन नक्कीच बघा। आवडला तर मला कमेंट करून तुम्ही मला नक्कीच सांगा। चलो देखते हैं क्या क्या होता है। मंडळी, आज आहे तुळशी विवाह। आज संध्याकाळी तुळशी लग्न लागणार आहे, त्यामुळे आपण आपली तुळस स्वच्छ धुवून घेऊया। आता तुळशी विवाह म्हणजे काय थोडक्यात जाणून घेऊया। तुळशी विवाह हा विष्णू तुळशीची विवाह लावण्याचा पूजोत्सव आहे। कार्तिकी शुद्ध एकादशी पासून ते कार्तिकी पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याचा प्रघात आहे। कार्तिकी शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे 5 दिवस ही दिवाळी असते। कार्तिकी शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी होय। अशी श्रद्धा आहे की या दिवशी श्री विष्णू झोपेतून जागे होतात आणि चतुर्थ मास संपतो। आता आपली तुळस स्वच्छ झाली आहे। थोडीशी ताईला सारवण करायला मदत केली, त्यानंतर आपल्या अंगणातील उंबराला भराव टाकला। त्यानंतर माझ्या मामाच्या परसोनातील केळीचा खोका काढला। केळीच्या खोक्याची भाजी खूप छान लागते, तुम्ही पण एकदा ट्राय करा। साईडला केळी पण आहेत। गावठी केळी शरीराला पौष्टिक असतात, त्यामुळे ही केळी आपण चिपळूणमध्ये घेऊन जाणार आहोत। माझा वेट जास्त आहे तरी सुद्धा मी चढण्याची रिस्क घेत आहे। आता बघा, मी खालीच पडलो असतो, उडी मारली म्हणून वाटतो, शिडी तर आपली मोडली। त्यानंतर मी गेलो गोट्यात। मामाचा दुधाचा बिझनेस आहे, या गाईचं दूध मी स्वतः काढणार आहे। आजीला सवय आहे, त्यांना आजीने इतके वर्ष संसार केला आहे, मी पहिल्यांदा ट्राय करतो। त्यानंतर संध्याकाळी तुळशीचे लग्न लागली आणि आम्ही चिपळूणमध्ये आलो। मित्रांनो, माझा ब्लॉग मी इथंच एंड करतोय। माझ्या ब्लॉगला सबस्क्राईब, लाईक, फॉलो नक्कीच करा।